काय होत आहे? लक्ष द्या का आवाजाकडे लक्ष द्या. काय होतं ते इथे तुम्ही बघू पण शकता. शेवटी तो अचानक थोडासा वाढला नंतर कमी झाला. असं काय झालं? आणि हे काय नाही, साधं आहे. असाच एक तुकडा इथे ठेवलेला आहे आणि त्याला रबरने हे केलेलं आहे. ते काय म्हणजे, आणि तुम्हाला माहिती असेल लहानपणी आपण वेगवेगळ्या झाडांची पानांनी पण त्या पिपाण्या तयार करायचो. पिंपळाच्या पानाची किंवा भेंडीच्या पानाचं, वडाच्या पानाचं, त्याची ती लवचिकता किती आहे त्याच्यावर ते अवलंबून असायचं. त्याचे त्याचं व्हायब्रेशन आहे. यू आर जनरेटिंग व्हायब्रेशन. तर हे जे व्हायब्रेशन्स आहे याच्यामुळे होतं काय, आता बघा माझ्याकडे एक असं आहे का, आता मला सांगायचं आहे तुम्ही हे सुशिरवाद्य आहे का, हे पडद्याचं वाद्य आहे का, हे तारेचं वाद्य आहे. आणि हा माझा एक दावा आहे, प्रत्येक खेळण्यामध्ये भौतिकशास्त्राचा कुठला तरी नियम आहे. प्रत्येक खेळण्यामध्ये तुम्हाला ती दृष्टी विकसित करता आली पाहिजे तुमच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील. म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी म्हणतात ना, तसं तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. अरे नाही नाही, तुला ती सवय लागली पाहिजे की बघितल्यानंतर, जसं ते होता ना हिरण्यकश्यपूचा मुलगा कोण, भक्त प्रल्हाद. त्या भक्त प्रल्हादाला प्रत्येक ठिकाणी नारायण दिसायचा आणि मग त्या रागावून ते त्यांचे वडील होते ते नास्तिक होते. त्यांनी सांगितलं या खांबाला आहे का तुझा नारायण, आणि त्या रागाने त्या खांबाला लात मारली आणि ते खांबाचं ती गोष्ट आहे. पण मी असा दावा करतो की प्रत्येक गोष्टीमध्ये भौतिकशास्त्र आहे, फक्त आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे. आता इथे काय होत आहे, सांगा काय होत असेल, अंदाज सांगा. अगदी अचूक उत्तर आलं पाहिजे असं अपेक्षा नाहीये. कंपन म्हणजे जिथे आवाज येत आहे तिथे कुठली तरी कंपन निर्माण होत आहे. मग ही कंपन मी ना तार छेडतोय ना त्या पडद्यावर कुठे थाप मारतोय किंवा फुंकतोय तरी पण आवाज येतोय. असं का होतं? म्हणजे इलेक्ट्रॉनिकली आवाज तुम्हाला निर्माण करता येऊ शकतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा कंपनच निर्माण करता तुम्ही वेगळ्या पद्धतीने. म्हणजे यू मेक समथिंग टू व्हायब्रेट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बेल दाबता किंवा तुमचा फोनमध्ये आवाज येतो त्यावेळेस बेसिकली इलेक्ट्रॉनिकली यू आर मेकिंग देम सम डायफ्रॅम टू व्हायब्रेट. इथे काय होत आहे, देयर इज नो एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी. काय होतं सांगा बघा. हे कलाकार म्हणजे हे खरं ती खेळणी बनवणारी जी मंडळी असते ना ते सगळे भौतिकशास्त्र वापरतात, पण त्यांना स्वतःला पण माहीत नसतं की आपण काय वापरतोय. प्रत्येक खेळण्यामध्ये भौतिकशास्त्र असतं. आता याच्यात काय केलं, हे खेळण्याचं जर तुम्ही काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, याला दोन बाजूने असं एक पाईप आहे, दोन्ही बाजूला अशा बंद करण्यासाठी त्याला झाकणं लावलेली आहेत. हे जे झाकण आहे हे झाकण बंद आहे, हे जे झाकण आहे उघड आहे. होतं काय, ज्यावेळेस तुम्ही त्याला उघडून बघाल त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक पिपाणी आहे, याची आयडी म्हणजे आतली डायमीटर इनर डायमीटर आणि याची ओडी याच्यातला जो फरक आहे ना तो जेमतेम 1 मिलीमीटर पेक्षाही कमी आहे. त्याच्यामुळे होतं काय, ज्यावेळेस मी हे खेळणं असं करतो त्यावेळेस याच्यामध्ये काहीतरी हवा आहे आणि ते वजनामुळे खाली येऊ इच्छितं त्याच्यामुळे ही जी हवा आहे ही दाबली जाते म्हणजे कॉम्प्रेस केली जाते. म्हणून ती जी हवा आहे ती बाहेर जाण्याचा कुठला तरी प्रयत्न करते. बाहेर जाण्याला कुठला मार्ग नाही, मग ती त्या पिपाणीच्या आतमधून शिरते आणि तो डायफ्रॅम व्हायब्रेट होतो आणि आवाज येतो. ज्यावेळेस मी असं करतो त्यावेळेस काय होतं, तो जो ती जी पिपाणी आहे ती खाली येण्याचा प्रयत्न करते. खाली येत असताना इथे रिकामी जागा निर्माण आहे. ती जी रिकामी जागा आहे ती भरण्यासाठी हवा कुठेतरी आतमध्ये गेली पाहिजे, पण आजूबाजूला जागा नाहीये. मग ती परत त्या पिपाणीमधून जाते आणि आतमध्ये जाताना परत ती आवाज करते. खेळणं अतिशय म्हणजे आता तुम्ही म्हणा की हे तर सोपं आहे, पण ज्याला कुणाला सुचलं, हे जे सूचना असतं ना दॅट इज सृजन, त्यालाच क्रिएटिव्हिटी म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही ते सुचायला लागतं ना म्हणजे तुम्हाला तो एक वेगळा आनंद मिळतो. ज्यावेळेस त्या
ज्यांनी कुणी हे खेळणं बनवलं म्हणजे आणि सगळेच खेळणे हे असेल किंवा प्रत्येक खेळणं आहे ना ज्याला कुणाला सुरुवातीला म्हणजे काही डोलणारे खेळणे असतात, कोणी संतुलन करणारे असतात, काही फिरणारे असतात म्हणजे वेगवेगळे भोवरे भिंगऱ्या किंवा आवाज करणारी खेळणी. त्याचं क्लासिफिकेशन बरं का म्हणजे खेळणी हा आपल्याला असं वाटतं की काय ते लहान मुलांचं, पण ते लहान मुलाचं नाही. म्हणजे तुम्हाला एक फोटो जर तुम्ही शोधला तर भोवऱ्याबरोबर शास्त्रज्ञ खेळतायत असं, आणि ते भोवऱ्यामध्ये तुम्ही जे सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन आहे ना हे सगळं त्याच्यातनं एकदम चांगलं शिकू शकता. तर मग एखादं खेळणं त्याचा तोल का सांभाळतो हे आपल्याला समजलं पाहिजे. आता बघा माझ्याकडे एक खेळणं आहे, हे जे खेळणं आहे ते तुम्ही जर म्हणा सावंतवाडीची म्हणजे सावंतवाडीचं लाकडी खेळणी असतात, पण बरीचशी खेळणी म्हणजे सावंतवाडीची पारंपरिक खेळणी आहे तशी आधुनिक अगदी रिमोट कंट्रोलवर आधारित खेळणी सुद्धा असतात. आता हे जे खेळणं आहे ही एक बाहुली आहे, लाकडी बाहुली. आता याच्यामध्ये काय विज्ञान असणार, पण बघा त्याला जर मी सांगितलं असा उभा राहता ती राहील का उभी, बोटाच्या टोकावर पडणार ती खाली, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे बाजारामध्ये एक बार्बी नावाची एक बाहुली मिळते, माहिती आहे ना, माहिती आहे तुमच्यापैकी कुणाला माहीत नाही असं कुणी आहे का. बार्बी नावाची बाहुली अशी लुकडी सुकडी असते, उंच शेलटी असते, मुलींना ती फार आवडते. पण ही जी आहे ना ती त्या बार्बीची आजी आहे. ही ती बघा हिला ज्यावेळेस मी सांगतो की आता तू बोटावर स्थिर उभं राहायचं आहे, आता ती ऐकते. आता तुम्ही असं हलवलं तरी पण पडत नाही, तिला एक स्थैर्य प्राप्त झालं. आणि स्थैर्य प्राप्त झालं म्हणजेच काहीतरी विज्ञान आहे. का स्थैर्य प्राप्त झालं, त्याला काय झालं सांगा. दोन्ही साईडचं मास सेम. बरं त्यामुळे झालं काय, म्हणजे मधला जो आहे तो न्यूट्रल राहणार, मधला ऑब्जेक्ट असणार आहे तो न्यूट्रल राहणार दोन्ही ठिकाणी जर सेम मास ऑक्युपाय करत असेल. बरं समजा मी हे जर असं इथे ठेवलं असं तर ते राहील का, दोन्हीकडे सारखंच आहे ना. हां डिस्टन्सवरती डिपेंड असतं. म्हणजे कशावर डिपेंड आहे. मग समजा मी हे असं ठेवलं आणि हे असं ठेवलं तर होईल का, नाही. काय म्हणजे नेमकं त्याच्या मागचं काय म्हणतात विज्ञान काय, त्याच्या मागचं गणित काय. हां काय शक्यता काय जास्त तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे. हे बघा नाही राहत. आता इकडे पण मास आहे ना, दोन्ही बाजूला सारखंच आहे, इक्वल मास डिस्ट्रीब्युशन आहे. पण आता मात्र ते पडतं असं का होतं. आता मी समजा हे इथपर्यंत आणलं, हे इथपर्यंत आणलं, आता राहील का, आता राहतं. तरी पण अजून त्याला इन्स्टॅबिलिटी आहे. अजून मी वाढवलं, आता राहतं. अजून मी खाली वाढवलं, आता नक्की खात्रीने राहणार, आता नाही पडणार. मग हे काय, हे याच्यापासून किती अंतरावर असावं, याच्या मागचं विज्ञान काय. मधला जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या वेटवर डिपेंड असणार. वेटवर डिपेंडंट असतं. हो व्हेरी गुड. हे बघा माझ्याकडे तुम्ही काही घेऊ शकता. आता माझ्याकडे ही एक नळी आहे, तुम्ही तुमची पट्टी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे प्लास्टिकचा पाईप असेल तर प्लास्टिकचा पाईप घेऊ शकता, काठी असेल तर काठी घेऊ शकता. आता हे मी असं सुरुवात करतो आणि हे मी असं म्हणजे मी दोन्ही हात हलवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकच हात हलवतो असं नाही, मी असं जर करत आलो तर एका विशिष्ट बिंदूवर येऊन मी थांबेल जेणेकरून ती तोलली जाईल, बरोबर. आता जर मी हे बरोबर इथे जर पकडलं तर ते बरोबर तोललं जात आहे. हां याचा अर्थ काय, हे तिथे तोललं जात आहे म्हणजे नेमकं काय होत आहे विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगा. सेंटर पॉइंट आहे. बरं जॉमेट्रिक सेंटर. हां जॉमेट्रिक सेंटर तुझा भूमितीच्या दृष्टीने तो मध्यबिंदू आहे. हां तर तुम्ही इकडे या. आता हे जे आहे म्हणजे शाळेमध्ये पट्टी बिट्टी बरोबर मी तुमच्या विद्यार्थ्यांची जी बॅग असते ना त्या बॅगमधल्या असलेल्या साहित्यातून आपण साधारणतः 25 ते 30 प्रयोग दाखवू शकतो मुलांना, सगळे विज्ञानावर आधारित. आता बघा माझ्याकडे
मी हा जो पाईप आहे याला 2 चुंबक लावलेले, इथे एक चुंबक आहे, इथे एक चुंबक आहे, त्याच्यामुळे तो असा एकमेकाला जोडता येतो. कारण मला काय इथे प्रत्येक वेळेस तो कापून दाखवणं शक्य नाही, म्हणून मी ती अशी रचना केलेली आहे. आता ज्यावेळेस तुम्ही तो पाईप घेतला त्यावेळेस तुम्ही काय केलं, डोळे बंद करून जरी केलं तरी पण ते असे दोन्ही हात असे येतात आणि ते मध्यभागी इथे थांबतात, बरोबर. म्हणजे तो तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तो त्याचा भूमितीय मध्य आहे. आता मी तीच क्रिया याच्यावर करतो बघा. हा, आता तुम्ही काय म्हणाला होता, मध्यबिंदूचा जो बोट आहे तो इकडे जात नव्हता ना, आता इथे कसं होतंय बघा. हा, आता बघा, आता इकडचा आता आपोआप, म्हणजे मी काहीच करत नाही, ते हात मी दोन्ही पण हे करण्याचा प्रयत्न करतो आणि या टोकावर येऊन मी थांबलो, बरोबर. आता मला तुम्ही सांगायचं आहे की हा जो लांब पाईप आहे आणि हा इकडचा कमी लांबीचा तुकडा आहे, इथे जर मी याला कापला, असे 2 तुकडे गेले, तर याचं वस्तुमान आणि याचं वस्तुमान सारखं असेल की नाही? सेम असेल, कारण म्हणजे सारखं नसेल, सेम असेल, बरोबर. ठीक आहे, सारखं असेल. तुमच्यापैकी कुणाला असं वाटतं का याच्यापेक्षा वेगळं काही उत्तर असू शकतं, किंवा सारखं नसेल असं वाटतं का? मॅग्नेटिक फील्ड जर जनरेट झाली असेल तर तिथं सेम असेल. नाही 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 नाही, मॅग्नेटिक फील्डचा काही संबंध नाही. म्हणजे अजून त्याच्यात नको ते पॅरामीटर आणू नका, नाही तर ते म्हणजे ज्यावेळेस म्हणतात ना त्याच्यामध्ये जास्त हे आलं तर गुंतागुंत जास्त वाटते, तर आपण गुंतागुंत कमीत कमी ठेवू. मॅग्नेटचा काही संबंध, म्हणजे संबंध आहे पण तो मॅग्नेट यूज केले ना, ते तोडून कसं फक्त जोडण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही स्क्रूची पण व्यवस्था करू शकता त्याच्यामुळे पण. हा, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे याचं वजन आणि याचं वजन सारखं असेल, बरोबर. बरोबर ना? चेंज झालं मग मॅग्नेटिक मॅग्नेटचा संबंधच नाही, मॅग्नेटचा काही संबंध नाही. आता इथे बॅलन्स झालं ना, ते म्हणजे बॅलन्स झालं म्हणजे या पाईपचे वजन आणि या पाईपचं वजन सारखं असायला पाहिजे, नाही? Then you have to justify your answer. सेंटर पॉइंट तिथं ज्या लिमिट पर्यंत जाऊ शकतं ते लास्ट एंड होतं ते. हो ना, मग इथे जो आहे ते हे बघा, इथे जे आहे आपण इथं सेंटरला घेतलं होतं सर, ते सेंटर पॉइंट आपण ग्रॅव्हिटीचा सेंटर यांचा पकडला होता सेंटरला. आता तो बॅलन्स होतोय ना, मग तो लास्ट स्टेज आहे, बॅलन्सचा लास्ट स्टेज आहे. म्हणजे हे इक्वल वेट डिस्ट्रीब्यूट होतं. हो, म्हणजे हे जे आहे याचं वजन आणि याचं वजन सारखं असायला पाहिजे, हो की नाही? नाही असायला पाहिजे. आपण लोकसभेसारखं मतदान घ्यायचं का विधानसभेसारखं घ्यायचं? कोणतं तुम्हाला थोडं सुखकारक वाटतं, का दोन्ही इक्वली बॅड आहे? स्पीकरने बोललेलं बरोबर. बोला बोला, तुमचं मत काय? प्रत्येक जण सांगा, मर्यादित लोक आहे. दोन्ही सारखे असतील, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटत होतं की हे सेंटर पॉइंट आपण ग्रॅव्हिटीचा काढला होता सेंटरला, सारखं असेल की एवढंच सांगा फक्त. आता नंतर आपण त्याचं विश्लेषण करू. तुम्हाला काय वाटतं? सारखं नसणार. तुम्हाला काय वाटतं? नसणार. तुम्हाला सारखं असणार. ज्या ठिकाणी सर ते बॅलन्स झाले त्या ठिकाणी इक्वली डिवाइड व्हायलाच पाहिजे, दोन्ही पार्ट सेम. बरोबर, मग सारखं असणार. मराठीमध्ये एक म्हण आहे, बहुमत हा मूर्खांचा बाजार असतो. प्रत्येक वेळेस बहुमत हेच खूप लोकांनी केलं म्हणजे ते बरोबर असं कधीच होत नाही. आता बघा, ते सिद्ध करण्यासाठी मी एक इथे वजन काटा बरोबर आणलेला आहे. आता हे जे आहे मोठं, याचं वजन आपण करूया. किती आहे वजन सांगा? 55. हा, अप्रॉक्सिमेट. आपल्याला काय एवढं अचूक नको आहे. 50. आपण अप्रॉक्सिमेटली 50 ग्रॅम्स पुढे, काय ग्रॅम किलोग्रॅम 50 ग्रॅम्स, बरोबर. आता याचं किती असायला पाहिजे? 50 असायला पाहिजे. तुम्हाला नाही वाटत, तुम्हाला पण नाही वाटत, तुम्हाला पण नाही वाटत, तुम्हाला तिघींना पण वाटतं, तुम्हाला पण वाटतं. हा, म्हणजे बघा, एकमताला फार महत्व असतं बरं. एकमतामुळे आपलं लोकसभेतलं पंतप्रधानाला बहुमत गमवावं लागलं होतं. हा, अजून पण विचार करा तुम्ही. म्हणजे यांनी जिंकायचं का यांनी जिंकायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. काय वाटतं? पुनर्विचार करा. एकमत.
एक मताची काय किंमत असते ते इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा. किती आहे? हा? म्हणजे याचं वजन आणि याचं वजन सारखं नाही. बहुमत प्रत्येक वेळेस योग्य असतं असं नाही. याला कारण असं आहे तर त्याला असं म्हणतात की देर समथिंग कॉल लॉ ऑफ मोमेंट्स. तो लॉ ऑफ मोमेंट्स असं सांगतो की या वस्तूचा गुरुत्वमध्य गुणिले याची गुरुत्वमध्यापासूनची लांबी बरोबर या वस्तूचा गुरुत्वमध्य गुणिले याचा वस्तुमान म्हणजे M1R1 शुड बी इक्वल टू M2R2. याचं मास जास्त आहे म्हणून R कमी आहे, याचं मास कमी आहे म्हणून R जास्त आहे. दॅट्स वाय इट इज गेटिंग बॅलन्स्ड. लक्षात आलं? म्हणजे इट इज नॉट जस्ट सेंटर ऑफ मास. तुमचं ते कॅलेंडर असतं, कॅलेंडरला जर तुम्ही बरोबर सेंटर ऑफ मास वरती जर तुम्ही त्याला बॅलन्स केलं तर बरोबर ते क्षितिज समांतर पातळीत राहतं, हॉरिझॉन्टल राहतं. पण जर तुम्ही थोडं जरी त्याला बाजूला सरकवलं तर ज्या बाजूला वस्तुमान जास्त आहे ती बाजू खाली जाते, ज्या बाजूला वस्तुमान कमी आहे ती बाजू वरती जाते. म्हणजे तेच आपल्या ज्याला आपण बीम बॅलन्स म्हणतो ना, भाजीवाल्याकडे आजकाल त्यांच्याकडे पण नसतो तो असा दोन याचा तो टू पॅन बॅलन्स ज्याला म्हणतात, तो टू पॅन बॅलन्स तो त्याच्यावरचं तत्व तेच आहे. यू आर कम्पेअरिंग विथ सम स्टँडर्ड. म्हणजे इथे मी ज्यावेळेस 1 किलोचं ही धड म्हणतात, त्याला वजन असतं ते त्याला धड म्हणतात. 1 किलोची धड ज्यावेळेस मी टाकतो त्या 1 किलो बरोबर मी इकडचं 1 किलो येण्यासाठी मी त्याची तुलना करतो. म्हणजे दिस इज स्टँडर्ड अँड यू आर कम्पेअरिंग विथ द स्टँडर्ड. लक्षात आलं? हे जे आहे म्हणजे हा जो प्रयोग आहे ना, मी तो तुम्हाला अल्युमिनियमच्या ज्या ट्यूबने दाखवला तो प्रयोग तुम्ही पट्टीने पण दाखवू शकता आणि मुलांना अशा प्रकारे आपण शिकवू शकतो किंवा मुलांना पण मजा वाटते हे असं करायला. म्हणजे त्याच्या दृष्टीने हे मोठं आव्हान आहे की अरे आपण हे बोट इकडे नेऊ शकत नाही, असं कसं होऊ शकतं. पण तसं होतं. का होतं आपल्याला त्याचं वैज्ञानिक कारण देता आलं पाहिजे. आता बघा माझ्याकडे ही अल्युमिनियमची नळी आहे. याच्यामधनं समजा मी एखादी छोटी वस्तू जर टाकली तर काय होईल, त्याच्यातनं खाली पडेल. हां, एखादी वस्तू सोडली आणि ती खाली यायला किती वेळ लागतो त्याचं काही गणित माहिती आहे तुम्हाला? न्यूटनचे गतिविषयक नियम कोण कोण शिकलेला आहे? कोणीच नाही शिकलेलं. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय सांगतो? S इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर असा काहीतरी एक नियम आहे. बरोबर आहे. म्हणजे S इज इक्वल टू डिस्टन्स, U इज इनिशियल वेलोसिटी, T इज टाइम आणि GT परत G इज ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, T इज अगेन टाइम. म्हणजे किती अंतर कापायला किती म्हणजे इनिशियल वेलोसिटी किती होती, फायनल वेलोसिटी किती होती, त्यामुळे तुम्ही अंतर काढू शकता. हे काय, हे जेमतेम 30 सेंटीमीटर लांबीचं पाईप आहे. हां, याच्यातनं जर मी एखादी वस्तू टाकली तर काय होईल? पडायला पाहिजे ना. एवढी उशिरा का पडते? मी ही सोडली आणि याच्यातनं जर टाकली तर ती वेळ घेते, मध्ये जाऊन ती काय करते? असं का होतं? काय कारण असेल? बरमुडा ट्रायंगल आहे काय मध्ये? काय होतं? बोला बोला. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही ना ते एकतर्फी होतं. त्याच्यामुळे मी असा माझा प्रयत्न असतो की तो सहभागात पद्धतीने असेल ना तर मग हरकत नाही, चुकीचं का होईना पण उत्तर द्या तुम्ही काहीतरी. काय होत असेल? आपण दुसरा प्रयोग बघून परत या प्रयोगाकडे येऊया. हा प्रयोग आधी बघू. हे काय वस्तू आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? काय? मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे काय असतं? काय असतं मॅग्नेट म्हणजे? काय असतं बोला. एखादा लोखंडाचा तुकडा आणि एखादा चुंबक याच्यामध्ये फरक काय असतो नेमका? याच्यामध्ये दोन्ही पोल प्लस आणि मायनस ऑपोजिट
पोल्स असतात मॅग्नेट. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार याला पोल्स असतात, अपोजिट पोल्स. अपोजिट पोल्स असतात. ते पोल्स आहेत हे कसं ओळखता तुम्ही? माझ्याकडे दुसरा नाहीये, एकच मॅग्नेट आहे माझ्याकडे. जसं एखादा माणूस जर आपण केलेला गुन्हा मान्य करत नसेल तर भारतात सगळ्यात शेवटची शिक्षा काय आहे? काय आहे? तसं त्याला टांगायचा. तो टांगला का बरोबर खरं बोलायला लागतो. जो दक्षिण दिशेला असेल तर त्याचा दक्षिण ध्रुव, उत्तर दिशेला असेल तो उत्तर ध्रुव. पण आपण तर असं शिकवलेलं असतं की उत्तर ध्रुव जर जवळ आले तर ते एकमेकाला ढकलतात, म्हणजे रिपेल करतात. मग आपण याचा पण उत्तर ध्रुव आणि पृथ्वीचा पण, मग ते एकमेकाच्या जवळ कसं काय येतं? हा, तर हे सायन्स अँड कन्व्हेन्शन्स आहे. उत्तर दिशेला आहे म्हणून त्याला उत्तर ध्रुव म्हणतात. हा, बरोबर. आता काय करतोय बघा, मी एक प्लास्टिकचं म्हणजे आपली जी सिरिंज असते त्या सिरिंजचा एक म्हणजे हे घेतलेलं आहे. सिरिंज आहे ती, फक्त त्याचा एकच बॅरलचा भाग घेतलेला आणि मी हा मॅग्नेट असा टाकला. आता मी एक दुसरा मॅग्नेट घेतला आणि तो मी याच्यात टाकला तर काय होईल? अट्रॅक्शन होईल का रिपल्शन होईल? हा मॅग्नेट मी असा टाकला तर काय अट्रॅक्शन होईल का रिपल्शन होईल? अट्रॅक्शन होईल नक्की. सांगू शकत नाही आपण. जो त्याच्यामध्ये बघा पोल कोणतं जनरेट झालंय बघा, ते मला माहित नाही. आता काय अंदाज काय तुमचा? झालं. आता मी काढला, उलटा केला, काय होईल? रिपल्शन झालं. म्हणजे काय, याला तुमच्या म्हणण्यानुसार, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता याला एकच पोल आहे आणि इट इज ऑलवेज रिपेलिंग. नाही तर तसं होणारच नाही ना. आता रिपेल करतोय, मी काढला, उलटा केला, परत रिपेलच करतोय. म्हणजे मोनोपोल एक्झिस्ट. बरोबर बरोबर ना. मग आपण शाळेमध्ये कसं काय शिकवतो किंवा कॉलेजमध्ये शिकवतो, यू कॅनॉट सेपरेट द पोल्स ऑफ द मॅग्नेट. एव्हरी मॅग्नेट हॅज टू पोल्स. म्हणजे तिसराही नसतो आणि एक पण नसतो. म्हणजे इट इज ऑलवेज डायपोलर, म्हणजे दोन पोल असतात. मग आता जर हा जर रिपेल होतोय तर हा काढल्यानं उलटा केल्यानंतर अट्रॅक्ट व्हायला पाहिजे ना, तर का होत नाही? म्हणजे आपण काहीतरी शिकवतो त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे, नाहीतर इथे काहीतरी गडबड आहे. काय बोला, लवकर बोला. आपल्याकडे प्रयोग भरपूर आहे आणि मला सांगितलेलं आहे की 2 वाजेपर्यंत त्याच्या पलीकडे थांबणार नाही. हा काय बोला बोला. दोन्ही पोल्स दिसून येतात. दोन्ही पोल सेम पोल्स दिसून येतात. हो, मग आता हा आणि हा पोल सेम आहे ना, म्हणून रिपेल करताय. आता मी याला काढला, उलटा केला, काय होतं? काय होतं बोला. नाही काहीतरी. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण सुरुवातीला करून बघितलं ना, हे पोल अट्रॅक्ट होत आहेत ना, मग त्याला अचानक काय झालं? हा बघा, तुमच्या म्हणणं काय, मी म्हणजे हा जो चुंबक आहे हा असा दोनदा फिरवतो. तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं मी दोनदा फिरवतो? हे असं काय, म्हणजे माझ्यावर अविश्वास झालेला असं होतं? हा नाही, हे बघा, आपण काळजीपूर्वक बघा. आता मी सोडलं तर काय होईल? अट्रॅक्शन होईल का रिपल्शन? अट्रॅक्शन. आता काळजीपूर्वक बघा. आता मी काढला, उलटा केला, आता काय होईल? आणि इट इज अट्रॅक्शन. असं नाही की ते बघा. बोला आता काय म्हणणं आहे तुमचं? यू आर कन्व्हिन्स ना? मी डबल वगैरे केलेलं नाही. मी काढला, एकदाच उलटा केला, परत टाकला. बोला, सांगा काय भानगड आहे? कुछ तो गडबड आहे. हा बोला बोला मॅडम. चुकीचं असली तरी हरकत नाही, सांगा. निगेटिव्ह पोल एकदा करून दाखवा त्याच्यामध्ये. निगेटिव्ह नसतं मॅग्नेट मध्ये, नॉर्थ अँड साऊथ क्रिएट करून दाखवा. परत एकदा दोन्ही सिच्युएशन
म्हणजे हे समजले. रिपल्शन अट्रॅक्शन दाखवणार. नाही हे बघा आपल्याकडे सगळे हे 3 मॅग्नेट आहे, हे 4 मॅग्नेट आहे. हां, सगळे एकमेकाला अट्रॅक्ट होत आहेत, कशात काही गडबड नाही. आता तुम्हाला काय पाहिजे सांगा मला, अट्रॅक्शन पाहिजे का रिपल्शन पाहिजे? रिपल्शन पाहिजे. हां, आता मी म्हणजे कुठले पण 2 घेऊ शकता, असं काही नाही तुम्ही. होय. हां, आता हे काय 1 मॅग्नेट. आता याच्यात मी टाकलं की अट्रॅक्शन होईल का रिपल्शन? काय होतंय? अट्रॅक्शन. आता मी उलटा केला काय होईल? रिपल्शन होईल का नाही? होणार? होतंय ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? एअरचा काय तर संबंध असणार आहे त्याच्यामध्ये असलेल्या एअरचा, म्हणजे ते जे बोट आहे काय केमिस्ट्री संपली आपल्या. काय होत आहे? शेपनुसार प्रॉब्लेम. ऍक्च्युली परत सांग, तुम्ही निरीक्षण चांगलं करा. हं, आणि काय माहितीये का, एक असं आहे की म्हणजे माझं निरीक्षण आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे ते मी ठरवीन, पण ते मी बघितलेलं आहे. आणि झालं असं की एका माणसाने सांगितलं तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. तर त्याने सांगितलं मी 2दा फिरवलं, पण बाकी कोणीच त्याला साथ द्यायला तयार नाही. मी ज्यावेळेस ते मला असं दाखवलं त्यावेळेस ते अट्रॅक्शन होतं, त्यावेळेस असं दाखवलं त्यावेळेस ते रिपल्शन होतं. मी असं काढलं त्याला असं टाकलं ते रिपल्शनच दाखवतं, परत काढलं परत फिरवलं असं दाखवलं परत रिपल्शन, असं काढलं असं केलं परत रिपल्शन. पण मी काढताना कसं करतोय, मी असं काढतो असं करतो, आय एम इन्व्हर्टिंग इट ट्वाईस, 180 डिग्री प्लस 180 डिग्री. तो मूळ त्या स्थितीत येतो परत. त्या माणसाने बरोबर ओळखलं, पण आम्ही कुणी त्याला साथच दिली नाही. का असं का होतं? आणि मी हे दाखवतो ना तुम्हाला. आता अट्रॅक्शन, आता बघा परत एकदाच फिरवलं परत अट्रॅक्शन. त्याला काय गडबड आहे? आता डबल फिरवलं आता परत काय गोंधळ. पण हे सांगण्याचा उद्देश असा आहे की दिसतं तसं नसतं. म्हणजे एक हात चालला की हा एक भाग झाला, पण हा जो दिसतं ना हा चुंबक आहे, हा चुंबक नाहीये. कोण आहे म्हणजे तो आकाराने चुंबकासारखा आहे, कोण आहे एकेकाळी तो चुंबक होता. देर आर 2 हिट्स इन इंग्लिश. HIT म्हणजे काय? ठोकणे, बडवणे. दुसरा आहे HEAT, दॅट इज हिट. या दोन्ही हिट ट्रीटमेंट जर तुम्ही चुंबकावर केल्या तर चुंबक त्याचं चुंबकत्व विसरून जातं. एक दिवस घरात कुणी नसताना मी या चुंबकाला गॅस बर्नरवर ठेवलं आणि साधारणतः 12-15 मिनिटं चांगला गरम केला फुल फ्लेमवर. त्याच्यामुळे तो त्याचे चुंबकीय गुणधर्म विसरला. अँड द टेम्परेचर ॲट विच द मॅग्नेट लुजेस इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज कॉल्ड क्युरी टेम्परेचर. मी फक्त हातच्याला की दाखवत नव्हतो तुम्हाला, मला हे दाखवायचं आहे की हा चुंबक आहे, हा त्याचं चुंबकत्व विसरलेला आहे, तरी पण तो चुंबक म्हणून काम करतो. आणि तो ज्यावेळेस असं मी दाखवतो त्यावेळेस तुम्ही हे विसरून जाता का अट्रॅक्शन इज नॉट द कन्फर्मेटरी टेस्ट फॉर मॅग्नेटिझम, रिपल्शन इज द कन्फर्मेटरी टेस्ट ऑफ मॅग्नेटिझम. म्हणजे मी याला असंही केलं तरी तो अट्रॅक्ट होतोय आणि असंही केलं तरी तो अट्रॅक्टच होतोय. तर तुम्हाला कुठेतरी असं लक्षात आलं पाहिजे की नाही आम्हाला अट्रॅक्शन नका दाखवू, आम्हाला रिपल्शन दाखवा. कारण मी आधीच रिपल्शन दाखवलेलं होतं, त्यावेळेस मी ती काहीतरी हातच्यालागी केलेली होती, त्याच्यामुळे तुम्ही गोंधळून गेलात. त्याच्यामुळेच मी विचारलं रिपल्शन. पण नाही म्हणजे ही मुलांमध्ये उत्सुकता वाढवण्यासाठीच हे सगळं आहे. परंतु आपण नेमकं निरीक्षण काय करतोय आणि त्याच्यावर आपण केलेलं निरीक्षण अचूक आहे हे आपल्याला आपण त्याबद्दल ठाम असलं पाहिजे. नाही मला हे दिसलंय आणि याच्यावर काहीतरी माझा आक्षेप आहे. आता बघा मी बघा प्रत्येक फक्त काय अट्रॅक्शन आणि रिपल्शन इथेच मी सांगू शकलो असतो की सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण होते, विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण होते, एवढं सांगून मी पुढे जाऊ शकलो असतो. पण तुम्ही ते अधिक रंजक पद्धतीने सांगू शकता. त्याच्यात क्युरी टेम्परेचरची पण संकल्पना मी आणली. आता बघा समजा माझ्याकडे हे 2 चुंबक आहेत, 2-3 काही पण घेऊ शकता. आता
या एका चुंबकाचं वजन किती आहे बघा? 100 ग्रॅम. आता दुसऱ्या चुंबकाचं वजन किती आहे? 100 ग्रॅम. म्हणजे मी 4 ठेवलं तर त्याचं 400 ग्रॅम भरायला पाहिजे. समजा मी हे ठेवलं फक्त, याचं काही वजन दाखवत नाही, कारण का तर त्याचा जो लिस्ट काउंट आहे तो याच्या वजनापेक्षा पण कमी आहे. त्याच्यामुळे दिस इज निग्लिजिबल फॉर दिस बॅलन्स. तुम्ही सोनं मोजण्याच्या याच्यात जर टाकला तर याचं पण वजन आहे, आणि एवढं वजन तो सोनं तुम्हाला फुकटमध्ये देणार नाही. कारण त्याच्यात लिस्ट काउंटचा पण कन्सेप्ट महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही लाकडं खरेदी करण्याच्या त्या याच्यावर गेलात, वखार असते ती, वखार माहिती आहे ना तुम्हाला, जिथे लाकडं विकत मिळतात. पूर्वी, आता कोणी लाकडं खरेदी करायला जात नाही. जी वखार असते जिथे लाकूड, जळाऊ लाकूड विकलं जायचं, तिथं ते मोठा वजन काटा असतो. किंवा धान्य जिथे क्विंटलमध्ये मोजलं जातं तिथं मोठा वजन काटा असतो. आता त्याच्यावर तुम्ही हे एवढं टाकलं का आणि एवढं टाकलं का त्याने काहीच फरक पडणार नाही, कारण त्याचा लिस्ट काउंटच खूप मोठा असतो. तर इथे म्हणजे कोळसा मोजण्याच्या तराजू काट्याने तुम्ही सोनं नाही मोजू शकत, आणि सोनं मोजण्याच्या तराजू काट्याने तुम्ही कोळसा नाही मोजू शकत. तर त्याच्यासाठी त्याची जी अचूकता आहे, त्याची ॲक्युरेसी अँड प्रिसिजन, हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आता जेव्हा मी म्हणतो की हे 2 चुंबक मी याच्यावर जर ठेवले तर याचं वजन किती असेल? 200. आता मी जर याच्यासह ठेवलं ते पण साधारणतः 200च आहे. आता माझा प्रश्न असा आहे, ज्यावेळेस मी हे असं करेल आणि हे असं ठेवेल त्यावेळेस हे जे आहे हे जर मी याच्यावर ठेवलं तर किती वजन असेल? बोला. विचार काहीतरी वेगळा चालू आहे. काय अंदाज सांगा. म्हणजे असं जर सांगितलं दाखवलं तर ते 200 ग्रॅम दाखवत आहे. आता हे फिजिकली इज नॉट टचिंग इच अदर, हवेमध्ये तरंगत येते. तर मी हे जर याच्यावर ठेवलं, मला सांगा किती कमी असेल तर किती कमी असेल, जास्त असेल तर किती जास्त असेल? सारखं असू शकतं का? प्रत्येकाचं वेगळं उत्तर असू शकतं, प्रत्येकाचं सारखं उत्तर असू शकतं, पण उत्तर एकच असू शकतं. काय असेल सांगा? बोला, उत्तर काय असेल? 200 ग्रॅम असेल, 100 ग्रॅम असेल, 150 असेल, 250 असेल, काय असेल? 150 पर्यंत. हा, 150 पर्यंत. 150 पर्यंत. तुमचं काय मत सर? वाढायला नाही पाहिजे? वाढायला नाही पाहिजे 100%, पण 100% वाढायला नाही पाहिजे असं त्यांचं मत आहे. तुमचं सगळ्यांचं मत सांगा. 150 पर्यंत. हा, 150. बर, चला 150 यांचं म्हणणं आहे वाढायला नाही पाहिजे, पण किती ते त्यांनी सांगितलं. दिस इज कॉल्ड डिप्लोमॅटिक आन्सर. हा, म्हणजे मी होय म्हणणार नाही, नाही पण म्हणणार नाही. तुम्हाला काय अर्थ लावायचं तो लावा. सेम बोला. हा, सेम राहणार नाही, सेम इन्क्रीज होईल. अरे थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणाले इन्क्रीज होणार नाही. त्याच्यामध्ये फक्त माझं कन्फ्युजन होते की अट्रॅक्शन ज्यावेळेस होते त्यावेळेस ते 200 दाखवते, ज्यावेळेस रिपल होते त्यावेळेस थोडं हे कन्फ्युज आहे थोडं. हा, ठीक आहे, पण ते कन्फ्युजन काय ते तर सांगा. वाढेल असं वाटतं की कमी होईल असं वाटतं? वाढेल वाटतं. वाढेल असं वाटतं. ओके, बोला तुम्ही. कमी होईल. अरे वा. पुढे? हा, सेम राहील. बर, तुमचं काय मत मॅडम? कमी होईल. कमी. तुमचं? कमी होईल. प्रत्यक्ष प्रमाण. हा, किती आहे? सेम आहे. आता हे तर हवेमध्ये तरंगत आहे ना, इट इज नॉट टचिंग टू अदर मॅग्नेट, स्टील इट इज शोईंग दॅट. वाय? असं का? काय कारण असेल? हा, आता जर मी याला असं उचललं, जो हवेत तरंगतोय बरं का, तो त्याला म्हणजे एकमेकाला स्पर्श करत नाही. आता जर मी याला असं उचललं त्याचं वजन कमी झालं, बरोबर ना? मग हा हवेत असताना पण त्याचा परिणाम कसा काय दिसतो? हा हा, ज्यावेळेस मी याला खाली सोडेल, आता इकडे जर मी खाली सोडलं तर तो गुरुत्वाकर्षणामुळे खाली झाला, पण ज्यावेळेस मी इथे सोडतो त्यावेळेस तिथं त्यांची रस्सिकेज सुरू होते. रस्सिकेज म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये टग ऑफ वॉर म्हणतात. की रस्सिकेज मध्ये काय असतं, दोन्ही पण आपल्या क्षमतेप्रमाणे बल लावतात. मग गुरुत्वीय बल त्याला खाली ओढतोय
आणि चुंबकीय प्रतिकर्षण पण त्याला वरती ढकलत आहे. आणि या विशिष्ट बिंदूजवळ ती दोन्हीही बलं सारखी आहेत पण विरुद्ध दिशेने आहेत. सारखी आहेत पण विरुद्ध दिशेने आहेत. आणि न्यूटनचा गतिविषयक नियम काय सांगतो? वेन म्हणजे इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असलं का ऑब्जेक्ट स्टेशनरी राहतो. बरोबर, दोन्ही बाजूने बल लावलेलं आहे परंतु ते विरुद्ध दिशांनी आहे. त्याच्यामुळे इकडनं पण तेवढंच बल आहे, इकडनं पण तेवढंच बल, त्यामुळे ते स्थिर आहे. तिथे तेच होत आहे. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा हवेत तरंगतोय, पण हवेत तरंगतोय म्हणजे त्याचं वजन त्याच्यामध्ये मोजलं जाणार नाही असं होत नाही. त्याचं वजन मोजलं जातं. आता बघा, माझ्याकडे एक स्टँड आहे आणि हा एक चेंडू आहे. या चेंडूला या बर्नीच्या झाकणाला मी असा जोडलेला आहे दोऱ्याने. हां, त्याचं वजन वाढवण्यासाठी काहीतरी ठेवायचं म्हणून मी असं त्याच्यामध्ये ते असे मार्बल्स मिळतात, त्या मार्बल्स टाकलेले आहेत. आता हा दोरा फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे. हां, असा हे होतं. आता ज्यावेळेस मी त्याला इथे ठेवतो त्यावेळेस बघा काय होतं. हवेमध्ये तरंगतोय. सांगा काय कारण असेल? काय तो हवेमध्ये तो दोरा एक तर सरळ झाला, बरोबर, आणि तो धातूचा चेंडू आहे तो असा हवेमध्ये तरंगतोय. इट इज फ्लोटिंग इन एअर. वाय? बोला. मॅग्नेटिक ऍक्शन. हा, मॅग्नेटिक ऍक्शन असेल. मॅग्नेटिक ऍक्शन कुठे होतोय? मॅग्नेटिक ऍक्शन हा वरती बॉल, बॉलला. म्हणजे मॅग्नेट याच्यात आहे का याच्यात आहे? याच्यात मॅग्नेट आहे. हे तर लाकडाचं आहे ना. हा, काय कारण असेल? हे बघा, काय शक्यता आहे? याच्यात मॅग्नेट आहे का याच्यात? आता याच्यात तर मी दाखवलं, पण याच्यात पण नाही आणि याच्यातच नाही, असं कसं काय होऊ शकतं? याच्यात असावं. याच्यात आहे की नाही हे कसं काय ओळखायचं? आणि तुमच्याकडे ह्या दोनच वस्तू आहेत, तिसरी वस्तू नाहीये. आणि तुम्हाला मी सांगितलं तुमच्याकडे तिसरी वस्तू नाही, फक्त हे जुगाड आहे आणि हे जुगाड आहे. आणि तुम्हाला सांगायचं आहे की याच्यात मॅग्नेट आहे की याच्यात मॅग्नेट आहे, पण दोन्हीमध्ये पण मॅग्नेट आहे. म्हणजे अनेक शक्यता आहे ना. एक कोणते तुम्हाला माहिती आहे? कोणते कोणते चुंबकीय पदार्थ? ॲल्युमिनियम, आयर्न, बरोबर. आणखीन कोबाल्ट, निकेल, बरोबर. आयर्न, कोबाल्ट, निकेल हे जे तीन आपल्या इथे नाहीये. जो आपला जो काय म्हणतात त्याला आवर्त सारणी, म्हणजे त्याला पिरियडिक टेबल म्हणतात. त्या पिरियडिक टेबलमध्ये हे जे तीन जे मूलद्रव्य आहेत ते आहेत चुंबकीय, बरोबर. म्हणजे एकतर आता हे तर काही आयर्नचं नाही, कोबाल्टचं नाही, हे तर साधारण लाकडाचं आहे. हां, आता याच्यात चुंबक असण्याची शक्यता आहे असं सरांचं म्हणणं आहे. आणि मी तुम्हाला इथे जादूचे प्रयोग दाखवायला आलेलो नाही. जादूचे प्रयोग दाखवून मी जाऊ शकतो, परंतु हा चेंडू जो आहे ना हा असा उघडता येतो आणि त्याच्यामध्ये मी एक चुंबक चिकटवून ठेवलेला आहे. ठीक आहे. एक शक्यता आता मी म्हणजे काढून टाकली. आता मी काय करतो याला, आता माझा पुढचा प्रश्न आहे, हा जर चुंबक आहे तर मग हा इकडे आकर्षिला का जातो?
तर त्याचं उत्तर तुम्हाला जर शोधलं, म्हणजे आता दोन शक्यता आहे, याच्यामध्ये एक तर चुंबक असू शकतो किंवा याच्यामध्ये चुंबकीय पदार्थ असू शकतो, म्हणजे इथे लोखंड असू शकतो, कोबाल्ट असू शकतो, निकेल असू शकतं. मग हे कोबाल्ट, निकेल, लोखंड आहे का चुंबक आहे हे जर ओळखायचं असेल तर मला काय करावं लागेल? मी हा जो प्रयोग दाखवला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की attraction is not the confirmatory test for magnetism. So if you want to test that both are magnet, then you should test for repulsion, and for that what you have to do, you put it like this. काय होतंय बघा, सर इकडे आले, त्यांनी इथे हात लावून पण बघितला, त्यांना मॅग्नेट दिसला नाही. हे बघा की त्याच्यामध्ये अशी खाच करून एक स्ट्रॉंग मॅग्नेट ठेवली. PUC असतं, PUC, पोल्युशन अंडर कंट्रोल. आणि आपण काय करतो, पोल्युशन काढायला जातो, ते 6 महिन्यासाठी व्हॅलिड असतं आणि ते देताना तो माणूस त्याला काहीतरी जास्त कमाई व्हावी म्हणून ते लॅमिनेट करून देतो आणि प्लॅस्टिकचं पोल्युशन आपण जास्त वाढवतो. ह्या असं एक गाडीचं मी वापरल्यानंतर मी अशा बऱ्याच गोष्टी सांभाळून ठेवतो. आता हे जे आहे हा कागद आहे, त्याच्यावरती प्लॅस्टिकचं लेअर आहे. हे जर मी हा जो गॅप आहे दोन्ही चुंबकांमधला त्याच्यामधून जर असं टाकलं तर हा बॉल खाली पडेल की नाही? बोला, दोनच प्रश्न आहे, हो किंवा नाही. नाही पडणार. आपल्याला लोकसभेसारखंच करावं लागेल प्रत्येक वेळेस. तुम्हाला काय वाटतं? पटपट सांगा. बोला बोला. हा पडेल की नाही खाली? पडेल. बोला, हो की नाही पडणार? पडेल. नाही पडणार. नाही पडणार. प्रत्यक्ष. आता मी बहुमत काय बोलत नाही, प्रत्यक्ष प्रमाण. मग प्रत्यक्ष करून बघू आपण. बघा, 1 2 3. आपल्याला वेगवेगळे कार्ड मिळतात, ठीक आहे, स्मार्ट कार्ड वगैरे अमुक बरेच कार्ड. आता एक कार्ड आहे. आता हे कार्ड जर मी याच्यात आरपार टाकलं, आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये एक मॅग्नेटिक स्ट्रीप असते, बरोबर. आता हे जर मी असं टाकलं तर काय होईल? खाली पडेल की नाही? हो नाही, काहीतरी सांगा. पडेल? नाही. हा काय पदार्थ आहे तुम्हाला माहिती आहे का? हा, मायका, बरोबर. हा असा पदार्थ आहे की जो विद्युत दारीचा म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा सुवाहक नाही, किंवा दुर्वाहक आहे. म्हणजे इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट व्हेरी गुड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे उष्णता याच्यातनं वाहून जाऊ शकते, परंतु विद्युत द्वारा वाहून जाऊ शकत नाही. व्हेरी स्पेशल मटेरियल. आपण इस्त्री करतो ना, इस्त्रीमध्ये वापरलेला असतो, म्हणजे विद्युत द्वारा जाणार नाही, परंतु म्हणजे उष्णता मात्र त्या कॉईल पासून त्याचा जो बेस असतो त्याच्यापर्यंत जाते. तर हे मटेरियल जर मी याच्यातनं आरपार टाकलं तर चेंडू खाली पडेल की नाही? नाही पडणार. नाही. मला काय वाटतं? नाही पडणार. कुणालाच नाही वाटत पडेल असं? पडेल. चला, प्रत्येक वेळेस बहुमत हे नाही पडणार. आता बघा, माझ्याकडे 3 मिलीमीटर ॲल्युमिनियम. जर ॲल्युमिनियम हा धातू आहे बरं का, जर ॲल्युमिनियम मी याच्यातनं आरपार टाकायचा प्रयत्न केला, खाली पडेल की नाही? बोला, पडेल की नाही? पडणार. सगळ्यांचं मत आहे. सरांना पाठिंबा देणार कुणीच नाही. तुमचं स्वतःचं एकट्याचं मत. तुमचं हो किंवा नाही असलं पाहिजे, नाहीतर नोटा काही उपयोगाचं नाही. ते न्यायालय पण मान्य करत नाही आजकाल. हा बघा, तीन मिलीमीटर ॲल्युमिनियम सुद्धा चुंबकीय बलरेषा आरपार जाण्यासाठी पुरेसा आहे. त्याच्यातनं पण चुंबकीय बलरेषा आरपार जातात. जसं मला चष्म्यातनं काच आहे आरपार, प्रकाशकरण आरपार जातं, तसंच चुंबकीय बलरेषा याच्यातनं आरपार जातात. आता मला सांगा, आरसा आहे, आरसा, त्याला काच आहे आणि एका बाजूला कसलं लेअर असतं माहिती आहे का? हा नाही, त्याचं नाव आहे ते काय, मर्क्युरी ऑक्साईड असतं जनरल. आता
हे जर मी टाकण्याचा प्रयत्न काय होईल? पडेल की नाही? पडेल, 100% पडणार. पडेल? होय. रिपल तुम्हाला पडेल 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 100% पडेल असं वाटतं. रिपल्शन झालंच नाही काय. माझ्याकडे हे काय माहितीये, मँगो फ्रुटी कोणी एकेकाळी ते अशा पत्र्याच्या टीन मध्ये यायचं, आता ते टेट्रापॅक मध्ये येतं. ज्यावेळेस पत्र्याचे त्यावेळेस मी मी असे छोटे डब्या प्लास्टिकचे, पत्र्याचे, ॲल्युमिनियमचे सगळं जपून ठेवत असतो. प्रत्येक वस्तू काहीतरी प्रयोग दाखवायला उपयोग येते. आपल्या डोक्यामध्ये ते सारखं फिरत राहिलं, अरे ही वस्तू आहे, ही आपल्याला या प्रयोगाला उपयोग. हा पत्रा आहे, एवढा पातळ पत्र मला सहज मिळत नव्हता, म्हणून मी त्याच्यात कापला. मँगो फ्रुटीचा पत्रा आहे, म्हणजे लोखंडाचा पत्रा आहे. आता म्हणजे मी चुंबकाला जर तुम्हाला असं दाखवला, तो चुंबकाला चिकटतो. हा, आता हा पत्रा मी जर या गॅप मधून टाकला तर काय होईल? बोला, पत्र आहे ना, काय शक्यता आहे? पडेल पडेल पडेल. बघा आता, ऍक्च्युली दिस इज कॉल्ड इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. प्रत्ययावरती चुंबकत्व म्हणजे काय होतं, त्याचा तो आहे तोच, म्हणजे याच्यात तात्पुरतं चुंबकत्व तयार होतं. दॅट इज कॉल्ड इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. ओके, परत साहित्य तुमच्या परिसरात उपलब्ध असलेलेच आहे. प्रयोग तेच आहे, आकर्षण आणि प्रतिकर्षण. पण ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगून त्याच्यातला कोणत्या पदार्थामध्ये चुंबकीय बलरेषा जाऊ शकतात, कोणत्यात जाऊ शकत नाही. परत बॅलन्सिंग ऑफ फोर्सेस, हे सगळं तुम्ही अतिशय रंजक पद्धतीने दाखवू शकता. आता आपण थोडे प्रकाशाशी संबंधित प्रयोग बघूया. आपण असं सांगतो की प्रकाश पुस्तकासारखे असे जोडले आणि असं जे तयार केलंय ते काय नाही, सेलोटेप लावलेलं आहे. आता बघा, याला ते पाणी लागल्यामुळे ते एकमेकाला चिकटत होते ना. आता हे काय कोनमापक आहे साधं. ज्यावेळेस मी वस्तू हे दोन आरसे असे ठेवतो आणि या दोन आरशांमधला कोन बदलतो, त्यावेळेस मी जर अशी काही वस्तू ठेवली इथे, तर त्याच्या मल्टिपल इमेजेस दिसतात, म्हणजे गुणित प्रतिमा दिसतात. तर ते गुणित प्रतिमा किती असतील हे त्या आरशामधल्या कोनांवर अवलंबून असतं. सपाट आरसे जर विशिष्ट कोनामध्ये जर ठेवले तर काहीतरी प्रतिमा दिसतात, एकापेक्षा अधिक दिसतात. तर त्या एकापेक्षा अधिक म्हणजे किती, तर त्याचं काहीतरी सूत्र आहे. काय ते सूत्र माहिती आहे? कुणाला माहिती आहे काय ते सूत्र? बघा, तुम्हाला ते वेगवेगळ्या पद्धतीने, आता तुम्हाला वरती दाखवायचं म्हणून मी आता ते पडायला नको म्हणून मी असंही करतोय. आता काय होतंय बघा, हे असं जर ठेवलं तुम्हाला असं दिसेल की जसजसा मी कोन कमी करतो तसतशा प्रतिमांची संख्या वाढत जाते. जसजसा मी कोन वाढवतो तसतशी प्रतिमांची संख्या कमी कमी होत जाते. असं ते सूत्र कोणतं ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा, ते सूत्र आहे 360, म्हणजे प्रतिमांची संख्या बरोबर 360 भागिले या दोन आरशांमधला कोन वजा 1, असं ते सूत्र आहे. n number of images is equal to 360 divided by angle between two plane mirrors -1. म्हणजे जसजसं जर तुम्ही आता या सूत्रामध्ये वेगवेगळ्या कोणाच्या किमती टाकू शकता. समजा तुम्ही 120 टाकलं तर किती येईल? समजा या दोन आरशांमधला जर कोन 120 असेल तर किती प्रतिमा निर्माण होतील? सूत्र सांगितलं का, 360 भागिले कोन वजा 1 किती? 35. 360 भागिले 120 किती होईल? 360 डिवायडेड बाय 120. मराठीमध्ये सांगितल्यामुळे कदाचित समजलं नसेल. 360 भागिले 120, 360 डिवायडेड बाय 120, 3 -1 2 प्रतिमा. ज्यावेळेस मी ते 90 करेल त्यावेळेस किती होईल? 3. ज्यावेळेस मी 60 करेल त्यावेळेस किती होईल?
ज्यावेळेस मी 30 करेल त्यावेळेस किती होईल? 11. म्हणजे जसजसं मी कोण कमी करत जातो तसतशी प्रतिमांची संख्या वाढते आहे. आता मला सांगा, जर मी असे 2 आरसे घेतले, तुम्ही बघू शकता हे काय परस्परांना समांतर आहे, बरोबर? तर या 2 समांतर आरशांना, त्या 2 समांतर आरशांच्या मध्ये जर मी एखादी वस्तू ठेवली, तुम्हाला काय दिसतं बघा? किती प्रतिमा दिसत आहे? इन्फिनिटी. किती आहे? बघा किती प्रतिमा दिसत आहेत? किती आहे? खूप आहे. बोला. आता मला सांगा, मला आधी हे सांगा की हे 2 आरसे परस्परांना समांतर आहेत, बरोबर? जर ते समांतर आहेत तर त्यांच्यामधला कोन किती आहे? किती आहे कोन? 90 असायला पाहिजे. आपण वहीमध्ये 2 रेघा असतात, ते परस्परांना समांतर असतात, त्यांच्यामधला कोन किती असतो? किंवा रेल्वे ट्रॅकचे 2 रूळ असतात, ते परस्परांना समांतर असतात, त्यांच्यातला कोन किती असतो? परपेंडिक्युलर बोलू शकतो. दे आर पॅरलल, नॉट परपेंडिक्युलर. पॅरलल असताना त्याच्यातला परपेंडिक्युलर तर 90 डिग्री, पॅरलल असताना किती कोन असतो? 180. टाका सूत्रामध्ये. सूत्र काय आपलं? नंबर ऑफ इमेजेस n is equal to 360 divided by angle minus 1. 360 divided by 180 किती? 18 दुने 36. 2 वजा 1 1. प्रतिमा किती दिसत आहे? मग काय सूत्र चुकीचं आहे? तर आपल्याला जे काही समजलं ते चुकीचं आहे. ऑब्झर्वर अँगल चेंज करून बघतो. अँगल आपण जे ऑब्झर्वर आहे अँगल चेंज करून बघतो त्यावेळेस कुठे मग चेंज करतो म्हणजे काय होतं आणि किती होतो तो अँगल? ऑब्जेक्ट लाईटचा असल्याने काय होतं? ते तुम्हाला लांबून दिसावं म्हणून मी तर इल्युमिनेटिंग ऑब्जेक्ट घेतलाय. नॉट नेसेसरी यू नीड टू हॅव इल्युमिनेटिंग ऑब्जेक्ट. तुम्ही दुसरं ऍक्च्युली इथे एक्सटेन्शन बोर्ड नाही, तर मी हा बल्ब जो वापरत असतो, आता इथे एक्सटेन्शन बोर्ड आहे म्हणून त्याला पर्याय व्यवस्था आणून ठेवलेली आहे. हा जो बल्ब लावला तर ते पण करता येईल. आहे का? मी दाखवतो, ते पण दाखवतो. दाखवतोय पण मी बरोबर सगळे प्रयोग पण दाखवू शकलो असतो, पण मला ते पण नाही करायचं. नुसतं जादूगारासारखं दाखवलं आणि निघून गेलो ते पण नाही करायचं. त्याचबरोबर अधिकाधिक प्रयोग दाखवायचे. तर होतं काय, तुम्ही ज्यावेळेस 11वीला शिकायला जातात, 10वी पास होतात आणि 11वीला शिकायला जातात, त्यावेळेस तुम्हाला असं काहीतरी एक गणितामध्ये विषय येतो, अल्जेब्रा, जिओमेट्री अँड अल्जेब्रा असे 2 विषय असतात. आणि त्या अल्जेब्रामध्ये तुम्हाला असं एक काहीतरी येतं की कॅल्क्युलस, बरोबर ना? ते कॅल्क्युलस मध्ये असं काहीतरी येतं का, लिमिट अँड इंटिग्रेशन आणि नंतर डिफरन्सिएशन असं पण येतं, बरोबर ना? कुठे वापरायला येतं का हो कधी? आपण उगाच शिकतो असं आपल्याला वाटतं ना. तसं नाहीये. आपण ते व्यावहारिक उपयोग काय त्या गणिताचा आपण समजूनच घेत नाही. तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो एक्स टेन्स टू 0 असं पण म्हणतो ना आपण, ते इंटिग्रेशन वगैरे वगैरे काय काय सांगतो. when you say x tends to 0, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का x is tending to 0 means x is approaching to 0 means it is very 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 close to 0 but it's not equal to 0. त्याच्या अतिशय जवळ आहे, शून्याच्या अतिशय जवळ आहे त्याची किंमत. मग तुम्ही म्हणू शकता पॉइंट नॉट 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 किती नॉट लावायचे ते तुमच्या मनावर आहे. इट इज नॉट 0, इट इज bigger than 0, it is more than 0, it is greater than 0, but it's not 0, it is approaching to 0, it is very close to 0. मग आता तुम्ही सांगा, when you divide by some number by very 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 small number,
व्हॉट यू गेट. एखाद्या वस्तूला तुम्ही खूप छोट्या अंकाने विभाजित केलं किंवा भागलं तर तुम्हाला काय उत्तर मिळतं? मोठी संख्या मिळते, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही 360 ला अतिशय शिल्लक अशा एखाद्या 0.0001 ने भागाल त्यावेळेस तुम्हाला एक उत्तर मिळेल की खूप मोठी संख्या मिळेल. ती मोठी संख्या तुम्हाला मोजण्याच्या पलीकडे गेलेली असते म्हणून तुम्ही त्याला म्हणतात असंख्य, इन्फानाइट. परंतु इट इज बेसिकली काय? इट इज बियॉन्ड युअर काउंटिंग लिमिट. दॅट्स व्हाय वी कॉल इट एज अ इन्फानाइट नंबर. सो दॅट इज द वे ऍक्च्युली आपल्याला भाषा, गणित, विज्ञान हे सगळं आपण आपल्या सोयीसाठी वेगवेगळे केलेलं आहे. हे सगळं म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो ना की x टेन्स टू इन्फिनिटी किंवा x टेन्स टू 0, आपण त्याचा अर्थ समजून घेत नाही. आम्हाला फक्त शाळेत शिकवलं किंवा कॉलेजमध्ये शिकवलं आणि मग ते आम्ही x टेन्स टू 0 त्या फॉर्म्युला असा करायचं, ती मेथडॉलॉजी आम्हाला शिकवलेली आहे, ती टाकली, उत्तर आलं, परीक्षेमध्ये तसं लिहिलं, गुण मिळाले, कुठेतरी वरच्या वर्गामध्ये प्रवेश मिळाला. पण त्याचा व्यवहारामध्ये काय उपयोग आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना नाही सांगू शकणार. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सांगतो. एक शेवटचा प्रयोग दाखवतो आणि आपण थांबूया कारण वेळेचं बंधन तुम्हाला पण आणि मला पण आहे. प्रयोग जसं सांगितलं तसं प्रयोग भरपूर आहे. आपण एक शेवटचा प्रयोग दाखवतो आणि थांबूया. एक असं उपकरण मी बनवलं आहे. त्याच्यामध्ये काय, एक असं वर्तुळाकार एक भांड आहे आणि त्या भांड्यामध्ये कुठलाही द्रव भरण्यासाठी इकडनं एक छिद्र आहे आणि त्याच्या होती असा एक रचना केलेली, त्याला गोनिओमीटर म्हणतात. ज्यावेळेस मी हा लेझर असा टाकतो तेव्हा तो प्रत्येक वेळेला त्या वर्तुळाच्या केंद्रातून जातो. म्हणजे आपण शाळेमध्ये असं शिकवलेलं असतं की प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो त्यावेळेस तो त्याची दिशा बदलतो. इट बेंड्स. आता वेळ विल इट बेंड ते आपण कोण ठरवतं? ते तिथे काय ट्रॅफिक पोलीस नसतो, तुम्ही इकडनं जा असं सांगायला. तर तो ज्यावेळेस घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो त्यावेळेस तो स्तंभिकेपासून दूर जातो. ज्यावेळेस तो विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो त्यावेळेस तो स्तंभिकेकडे जातो. आता हे तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकता. आता इथे काय आहे, हा प्रकाश किरण मी टाकला, तुम्हाला इथे बघता येतंय. समजा जर मी इथे 0 टाकला तर तो इथे 12 पर्यंत गेलेला आहे. जर मी इथे इथे 10 पर्यंत 10 पासून टाकला तर इथे 12 पर्यंत आहे. इथे 20 टाकला तर इथे तो 28 होतो. म्हणजे तो स्तंभिकेपासून दूर जातोय. आणि स्तंभिकेपासून दूर जात असताना ज्यावेळेस तुम्ही हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत जाता त्यावेळेस एक अँगल ऑफ इन्सिडन्स असा येतो की त्या विशिष्ट अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. फॉर रिफ्रॅक्शन यू नीड टू हॅव 2 मीडियम. लक्षात ठेवा, रिफ्लेक्शन टेक्स प्लेस इन 1 सिंगल मीडियम. फॉर रिफ्रॅक्शन यू नीड टू हॅव 2 मीडियम. ज्यावेळेस एका पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडेंटला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बिकम्स 90 डिग्री, म्हणजे तो असा उभा असतो, तो पूर्णतः असा आडवा होतो. That particular angle of incidence is called critical angle. Then question is, what is critical about it? त्याच्यामध्ये असं वेगळं पण काय, असं वैशिष्ट्य काय? तर after that angle, if you further increase the angle of incidence, so it will get totally reflected. This water-air interface will work as an ideal mirror. म्हणजे एखाद्या आरशावर म्हणजे जे प्रकाशाच्या परावर्तनाचे जे नियम आहेत ते सगळे नियम तुम्ही इथे व्हॅलिडेट होतील. केव्हा? त्या विशिष्ट कोनानंतर. त्याच्या आधी मात्र तो रिफ्रॅक्ट करेल. दॅट इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दॅट पर्टिक्युलर अँगल इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. आता बरेच लोक विचारतात की कशासाठी शिकायचं हे, काय एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात तिथे गेल्यावर 90 डिग्री होतो, त्याचा काय फायदा आहे? तर कोणी एकेकाळी जर तुमच्या आमच्या पोटामध्ये जर काही दुखत असेल तर काय करावं लागायचं, असं कापावं लागायचं. कापून त्याच्यामध्ये काय ते बघायचं, मग ते त्या पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जायचं, त्याचे टेस्ट करणार आणि ते सगळं त्याच्यासाठी ऍडमिट व्हायचं, वेळ जायचा, रक्त जायचं, वेदना व्हायचं, हे सगळं व्हायचं. आता तसं नाही करावं लागलं. आता काय माहितीये, हे असं एक उपकरण आहे, त्याला म्हणतात एंडोस्कोपी प्रोब. हे एंडोस्कोपी प्रोबने काय करतात,
तुम्हाला एक छोटंसं असं पंक्चर करतात आणि त्याच्यातनं हा प्रोब आतमध्ये टाकतात आणि या दुसऱ्या टोकाला ते त्याला जोडलं की तुमच्या आतमध्ये काय आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष मॉनिटरवर दिसतं. दिस इज कॉल्ड एंडोस्कोपी. पण एंडोस्कोपी जाऊ द्या, एंडोस्कोपीच्या पलीकडे देखील तुम्ही तुमच्या आमच्या खिशामध्ये जग आणणारं हे जे कर्णपिशाचे आहे ना, हे कर्णपिशाचे कसे होतात? ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. व्हॉट इज ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन? इट इज बेस्ड ऑन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सारं जग म्हणजे जगाच्या पाठीवर तुमचा मित्र, मैत्रीण, आई, भाऊ कुणी पण असेल तर त्याला तुम्ही कोणत्याही क्षणी बोलू शकता, त्याच्याशी व्हिडिओ कॉल करू शकता, त्याला टेक्स्ट पाठवू शकता, त्याला ऑडिओ पाठवू शकता, त्याला व्हिडिओ पाठवू शकता. हे शक्य कशामुळे झालं? तर हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बरेच लोक म्हणतात की या जो मूलभूत जे संशोधन आहे ज्याला फंडामेंटल रिसर्च म्हणतात, ते फंडामेंटल रिसर्च कशाला करायचं? कशाला टोटल इंटरनल, कशाला एक्सरे विसरे शिकायचं? एक्सरेचा शोध जो आहे तो अपघाताने लागला ना. कशाला, काय उपयोग आहे एक्सरेचा? तर ते फ्रॅक्चर झालंय की नाही ते शोधण्यासाठी एक्सरेचा उपयोग नाहीये. आज क्रिस्टलोग्राफी, एक्सरे क्रिस्टलोग्राफी नावाचं एक स्फटिकांची अंतररचना शोधून काढण्याचं एक स्वतंत्र तंत्र आहे त्याच्यावर. एवढंच नाही का, तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा, कुठल्याही विमानतळावर जा, तिथे ज्यावेळेस जाता तुम्ही तुमच्या बॅगमध्ये काही लपवलेलं आहे जे विघातक आहे असं जर शोधायचं असेल, तुमची बॅग स्कॅन केली जाते. कशाने केली जाते? एक्सरेने केली जाते. याच्याही पलीकडे तुम्ही शहरातल्या जर चांगल्या मोठ्या सोनारांच्या दुकानात गेले आणि तिथे जर तुम्हाला सोनं विकत घ्यायचं असेल आणि त्या सोन्याची जर शुद्धता तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर त्यांच्या दुकानामध्ये एक उपकरण असतं. त्याच्यामध्ये ती वस्तू जर ठेवली तुम्ही तर त्याचा तुम्हाला एक्सरे स्पेक्ट्रम मिळतो आणि त्याची शुद्धता किती आहे तुम्हाला लगेच दाखवलं जातं. एक्सरेचा शोध अपघाताने लागला, पण त्याचे व्यवहारामध्ये किती उपयोग आहे ते शास्त्रज्ञांच्या कल्पकतेमुळे त्यांनी, म्हणजे मी अनेक वेळा सांगत असतो, आम्हाला शिकवलं जातं की माणसाची ऑडिओ रेंज किती आहे? 20 हर्ट्झ टू 20 किलोहर्ट्झ. पण त्याच्या अलीकडे पण काय आहे, त्याच्या पलीकडे पण काय आहे हे शोधून पुढे सांगितलं. जर तुमची रेंजच तेवढी आहे तर त्याच्या अलीकडे काहीतरी आहे किंवा पलीकडे काय आहे हे शोधलं कसं काय? कुणीतरी काहीतरी कल्पना केली त्याच्यामुळे शक्य झालं ना. आपल्याला असंही शिकवलं जातं की देयर इज अ स्पेक्ट्रम ऑफ लाईट आणि त्या स्पेक्ट्रमच्या पलीकडे जे असतं त्याला म्हणतात अल्ट्रा व्हायलेट आणि अलीकडे जे असतं त्याला म्हणतात इन्फ्रा रेड. मग तुम्हाला जर माहिती आहे फक्त तानापी ही नी पाजा, तर त्याच्या अलीकडे काय आहे ते आम्हाला जर दिसतच नाही, त्याच्या पलीकडे काय आहे ते आम्हाला दिसतच नाही. जे दिसत नाही, जे ऐकायला येत नाही, मग त्याचा शोध कसा लागला? जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना या एका चौकटीच्या बाहेर काहीतरी विचार करायला शिकवाल ना, ते तुम्ही केव्हा शिकवू शकाल? चौकटीच्या बाहेर विचार करण्याची सवय तुम्हाला स्वतःला लागली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ते कराल त्याच वेळेस ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. ज्यावेळेस ते विद्यार्थी करतील त्याच वेळेस भारतीय नागरिक, कदाचित तो तुमचा एखादा विद्यार्थी असू शकतो, भारतीय भूमीतून भारतीय अंतराळयात ज्यावेळेस तो अवकाशात जाईल ना त्यावेळेस ते जे डॉक्टर अब्दुल कलाम त्यांचे स्वप्न आहे ना, विकसित भारत, तेच पूर्ण होईल. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे प्रयत्न करूया अशी अपेक्षा मानतो. धन्यवाद.